नमस्कार. सारे कर्णबधिरांसाठी या विषयावर आम्ही या नावाने यूट्यूबवर आम्ही व्हिडिओ करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये शोभाताईंनी आपल्याला आपली जी 5 इंद्रिय आहेत त्याच्यावरून मुलांना कशी भाषा वाढ करायची आणि कशी भाषा शिकता येईल हे सांगितलं आणि त्याच्यावरूनच आपल्याला ज्ञान होतं. काही वस्तू आपण पाहून बोलतो, काही म्हणजे त्याचबरोबर आपण ऐकून, टेस्ट करून, स्मेल करून आणि आपल्याला त्वचेने फील करून आणि काही ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये होत असतं. जसं पोट दुखणं, हे वरून तुम्हाला दिसणार नाही पोट दुखते, पण आपण समजा पोटाला हात लावलो, म्हणजे आपल्याला दुखत असेल तर तेव्हा आपल्याला पोटाला हात लावलं, अरे माझं पोट दुखतंय. मुलांना त्याच्या आधी तुम्हाला सगळं पार्ट ऑफ द बॉडी तुम्हाला मुलांना सांगावं लागेल. जसं नॉर्मल मुलांना आपण बसल्या बसल्या सांगतो ना, हे बघ, हे माझे डोळे आहेत, हे नाक आहे, कान आहे, हात आहे, फिंगर्स आहेत, हे म्हणजे तुम्ही नॉर्मली मुलांना घेऊन बसून हे सगळे आपल्या आधी शरीराचे पार्ट्स दाखवू शकता. म्हणजे दाखवायला पाहिजे तुम्ही. जसं पोट दुखलं तर तुम्ही सांगा की माझं पोट दुखतंय. कदाचित तुमच्या मुलाचं नंतर कधी दुखत असेल तर ते सांगू शकतात की हे दुखतं तेव्हा तुम्ही पोट दुखतं, किंवा हात दुखत असेल आपले तेव्हा तुम्ही हे करा की माझा हात दुखतो. आणि कधी कधी आपल्याला डोकं दुखतं तर डोकं दुखणं म्हणजे वरून आपल्याला नॉर्मल दिसतं, पण ते आपल्याला काय फील होतं राहतं की अरे माझं डोकं दुखतंय. त्याच्यावरून आपण सांगतो की अरे माझं डोकं दुखतंय. मग भूक लागली आहे, आता भूक लागलेली काय वरून दिसत नाही की आपल्याला भूक लागली, तहान लागली. हे मुलांना जेव्हा आपल्याला माहिती आहे की हा मुलाला सकाळपासून काही खाल्लं नाही आहे, त्याला भूक लागली असेल, तेव्हा तुम्ही सांगा की तुला भूक लागली, हे घे, तुला पाणी पाहिजे. जसं आपल्याला तहान लागते आपल्याला कळते आणि आपल्याला माहिती आहे आपल्या मुलांना पण तहान लागली तर ते जसं पाण्याकडे बोट केलं तेव्हा तहान वर्ड यूज करा. भूक लागली म्हणजे ह्या सगळ्या फिलिंग्ज आहेत. तुम्ही त्या फिलिंग्सच्या वेळेला म्हणजे मुलांना त्यावेळेला बोला तुम्ही की हे. त्याचबरोबर आता जसं नाकाचं स्मेल आपल्याला चांगल्या वाईट दोन्ही येतात. म्हणजे आणि काही म्हणजे आपल्याला छान जसा हलवा केला पण त्याची खुशबू येते, काही म्हणजे वेगळं काही आज कढी फोडणी दिली त्याचा वेगळा आवाज, आमटी केली त्याचा आवाज म्हणजे स्मेल त्याची, सगळ्यांची एक वेगळी खुशबू असते. तेव्हा मुलांना हे बघ आज मी काय बनवला, आज मी हलवा बनवला, बघ हलव्याची खुशबू किती येते छान. आज मी बघ ही वडी बनवली आहे, त्याची आज आमटी फोडणी दिली आहे, आज पुलाव मसाला भाताची खुशबू. म्हणजे हे मुलांना प्रत्येक ह्याचं तुम्ही मग कधी तुम्ही मुलं बाहेर असतील आणि ते लगेच तुम्ही आज मसाला भात केला त्याची खुशबू आली तर मुलं म्हणतील अरे मम्मी तुम्ही मसाला भात केला आहे ना, पावभाजी केली आहे ना. सगळ्यांची आवाज म्हणजे ते कशाने होतं, स्मेलने. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मुलांना तिथं त्याच्याकडे केंद्रित करायला पाहिजे. केंद्रित केलं तरच होणार आहे. जसं तुम्ही जी आली त्यांना सांगायचं. कधी आपलं जळेल पण कदाचित काही भाकरी जळाली किंवा भाजी जळाली तेव्हा तो टेस्ट येतो, म्हणजे करपलेल्याचा पण टेस्ट येतो, खुशबू पण येते, म्हणजे त्याचा वास पण येतो. तेव्हा तुम्ही मुलांना सांगितलं तर त्या मुलांना त्याच्याकडे ते आकर्षित होईल. त्याचबरोबर आता जसं तुम्ही काही केला पदार्थ एखाद्या दिवशी तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकू नका. ते मुलांना खायला दिलं आणि स्वतः पण खावा, अरे आज कशी वाटते, आज मीठ नाही वाटतं. तेव्हा मुलांना काही कळणार नाही, मुलांना वाटेल की चांगली नाही आज भाजी, काहीतरी कमी आहे, पण त्यांना ते माहीत नाही की त्याच्यात मिठाची चव आहे. तेव्हा त्यांना दाखवायचं की बघ मीठ नाही आहे, मिठाचा डबा घेतला त्याच्यात मीठ टाकलं आणि मुलांना परत खायला दिली, बघ आता छान लागते ना, त्याच्यात मीठ मी विसरले होते, मीठ नव्हतं. म्हणजे त्यांना कळेल की त्याच्यात मिठाचा टेस्ट कसा आहे. ते तुम्ही मिठाला दाखवून त्यांना नाही कळणार की ह्याची टेस्ट काय आहे. तसंच कधी मिरची जास्त झाली तर तेव्हा तुम्ही त्यांना ते फील होतं आपल्याला, तोंड हे झालं ना, तेव्हा तुम्ही एक्सप्लेन करा की ह्याच्यामध्ये ना मिरची जास्त झाली, तिखट झाली भाजी. आणि काही गोड दिलं तर हां हे बघ हे स्वीट आहे. तेव्हा तुम्ही असं समजा कधी गुलाबजाम दिला, काही मिठाई दिली त्याच्यावरतीची, तर तुम्ही तसं नाही खूप छान आहे, यम्मी यम्मी आहे,
ते डोंट यूज दिस वर्ड की हे बघ किती गोड आहे, टेस्ट त्याचा गोड हा वर्ड यूज करा. यम्मी यम्मी टेस्टी म्हणा तुम्ही, पण त्याची चव तुम्ही सांगा. खारट आहे, तुरट आहे, स्वीट आहे, आंबट आहे, आणि आज हे कमी आहे ते कमी आहे, म्हणजे ते मुलांना कळेल. ते जेव्हा तुम्ही त्याच्याकडे त्यांचं लक्ष, नाही तर तुम्ही त्याच्यात मीठ मिसळून दिलं त्या मुलाला आणि ते खाल्लं, म्हणजे त्यांना त्याची काय कमी होतं ते त्यांना कळणार नाही ना. तुम्ही जेव्हा राहील कदाचित किती वेळेस टाकू नका तुम्ही, कशात काहीतरी कमी करा, म्हणजे मुलांनाच कळेल की ह्याच्यात ही कमी आहे. आणि आता जसं डोळ्यावरून आपण डोळ्यावर बघतो की हां हे बघ हे काळा आहे, हा रंग पांढरा आहे, तुम्ही त्यांना सांगा फुलांचा वास म्हणजे गुलाबाची खुशबू वेगळीच असते आणि दुसऱ्या मोगऱ्याची वास वेगळी, तेव्हा त्यांना त्याच्यात रेकॉग्नाइज करू द्या की हा मोगऱ्याचा स्मेल असा आहे, हा गुलाबाची खुशबू अशी आहे, म्हणजे त्यांना त्याच्यात डिफरेन्शिएट करू द्या की हा मोगऱ्याचीच. कधी तुम्ही अचानक मोगऱ्याची फुलं मागून त्याच्यात ठेवली तर त्याला सांगता आलं पाहिजे की हो मोगऱ्याची फुलं आणली आहेस का, ह्याचं मोगऱ्याची खुशबू येते. म्हणजे तुम्ही हे मुलांना सांगितल्याशिवाय मुलांचं लक्ष तिकडं जाणार नाही, किंवा त्यांचं लक्ष पण गेलं पण तुम्ही बोलला नाही तर ते वास आला आणि गेला, म्हणजे त्यांना तसं होईल. पण तेव्हा ती अपॉर्च्युनिटी तुम्ही घालवू नका. जेव्हा हर एक ह्याची संधी तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये काय शिकता येईल आपल्या मुलांना, त्याच्यातून मी काय शिकू शकते, आणि त्या ॲक्टिव्हिटीचा किंवा घरातल्या त्या जी गोष्ट होत असेल त्या वातावरणाचं त्या मुलांना ते एक्सप्लेन करा. हर एक गोष्ट, कधी आपल्या घरात आनंदी वातावरण असेल, कधी काही टेन्शनचं असेल, म्हणजे की हां आज ना पप्पा थोडे डिस्टर्ब आहेत, हे तुम्ही म्हणजे त्यांना मुलांना कळू द्या. म्हणजे कधी अपसेट असतील तर मुलांना कळतं लगेच की कोणी हॅपी असलेला पण मूड मुलांना कळतो, पण त्यांना ते एक्सप्रेस करता येत नाही. तेव्हा तुम्ही त्या वेळेला त्या मुलांना भाषा द्या. आता स्पीच थेरपीच्या ह्याच्यामध्ये खूप आहे बोलायला, हा व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ असं वाटतं की कमी पडेल. आता पुढचं आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. नमस्ते.